भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यात होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। महाराष्ट्रातून भाजपकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील भाजपचे राज्यसभा उमेदवार असणार आहेत। राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने देशभरातील 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली आहे। दरम्यान भाजपने या निवडणुकीसाठी पाटील यांना संधी देत मास्टर स्ट्रोक खेळला असल्याची चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेचे 2 खासदार लोकसभेत गेले। यानंतर या 2 जागा रिक्त झाल्या होत्या। दरम्यान भाजपच्या या 2 जागांवर पक्षातील अनेकांनी फिल्डिंग लावली होती। मात्र भाजपने यातील एक जागा राष्ट्रवादीला दिली तर दुसऱ्या जागेवर धैर्यशील पाटील यांना संधी दिली। त्यामुळे भाजपमधील अनेकांचे राज्यसभा उमेदवारीचे स्वप्न भंगले आहे।